म्हणून सरकारला लोटांगण घालण्यासाठी निघालो होतो, पण सरकारनं आपल्याला लोटांगण मैदानात घालून सुद्धा लाठी चार्ज केला आणि माझ्यावर एखाद्या गुंडाला वागणूक द्यावी तशा प्रकारे बालाजी पाटील चाकूरकरांना 10-15 पोलीस अधिकारी 10-15 पोलीस कर्मचारी यांनी माझ्या शर्टाला धरलं, माझ्या दोन्ही हाताला धरलं आणि मला ओढत नेण्याचा प्रयत्न करत असताना यांच्या या एवढ्या 10-15 अधिकाऱ्याला एकटा नडत होतो। तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, धरल्याबरोबर त्यांच्या सोबत गेलो नाही। अरे हे गांडूची औलाद नाही, ही यक्का यांच्या बरोबर लढायला एकटा बस। काही गुन्हा नसताना प्रामाणिकपणे मी सगळ्या प्रशिक्षणार्थ्याला शांततेचं आवाहन करत असताना मला एखाद्या आरोपीला वागवावं तशा प्रकारची वागणूक दिली। मी काय करत होतो? सरकारला लोटांगण घालून प्रार्थना करत होतो। सरकार हे मायबाप असतं, हे आपलं मायबाप सरकार। या राज्यातल्या युवकाला युवतीला तुम्ही भुलवलं, खुश केलं आणि मतं घेतली आणि तुम्ही सत्तेत बसलात आणि या युवकाला युवतीला तुम्ही वाऱ्यावर सोडत आहात। सोडू नका मायबाप, ही तुम्हाला मी प्रार्थना लोटांगण घालून करतो। म्हणल्यानंतर तुम्ही आमच्या प्रशिक्षणार्थ्यावर, आमच्या महिला प्रशिक्षणार्थ्यावर लाठीचार्ज करता, त्यांचे कपडे फाडता। प्रशिक्षणार्थ्यांचे कपडे फटले। आमचा निखिल म्हात्रे ठाणे जिल्ह्याचा अध्यक्ष, अरे त्या वरच्या शिड्यावरून खाली फेकलं। अरे कोणता गुन्हा केला होता? काय केलं होतं? आम्ही पाप तुम्हाला निवडून दिलं, त्याची बक्षिशी दिली का आम्हाला? तुम्हाला निवडून दिलं त्याच तुम्ही आम्हाला हे अशा प्रकारचं बक्षीस देता? जर तुम्ही आमचा आवाज जर तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही मेल्या आईचं दूध पिलेले नाही, हे लक्षात ठेवा। अजिबात घाबरणार नाही, आम्हाला वातावरण चिघळू द्यायचं नाही। पण तुम्ही जर आम्हाला लाठीचार्ज करून जर आमचा आवाज बंद करायचा प्रयत्न करून जर आमचं आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला तर येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रातला युवा रस्त्यावर उतरून तुम्हाला फिरू देणार नाही, हे मी या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो। म्हणून मी सर्वप्रथम आज भावानो, आता पण संपूर्ण विधानसभेचं आजचं कामकाज केवळ आणि केवळ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेवर आणि काल झालेल्या लाठीचार्ज घटनेवर चालू आहे। याचं कारण हे कुणामुळे घडलं? आम्ही 9 तारखेला आलो, 9 तारखेला संख्या होती 400, 10 तारखेला संख्या होती 60, 11 तारखेला संख्या होती 35। मग मी जरा थोडासा चिडलो आणि तुम्हाला फेसबुक लाईव्ह वर आवाहन केलं। मग तुमचा पुरुषार्थ जागा झाला, माझ्या माता भगिनीचा स्त्रीत्व जागा झालं आणि तुम्ही काल अरे आमच्या सुद्धा कल्पनेपेक्षा रेकॉर्ड तोडलं आणि सगळ्यांनी या यशवंत स्टेडियम गाजवून टाकलं आणि त्याचा परिणाम आज आपलं आंदोलन एका निर्णायक मोडवर आहे। आज आपल्या हाताला काही लागेल का नाही लागेल मी सांगत नाही, पण सरकारला एक झलक दाखवली आपण। ये तो एक ट्रेलर था।